पुढे आपण बघूया यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झालेल्या होत्या असा आरोप झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे। मंडळी, आकडा मोठा आहे, 34 मुली। आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मजहर कुरेशीला ताब्यात घेतलंय आणि अधिकची चौकशी सुरू आहे। खरं तर संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा एकदा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याचं घडलं असं की यवतमाळमधील एका तरुणी आणि तिच्या मित्राची फोनवरील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्यात कशा पद्धतीने मानवी तस्करी केली जाते यावरती चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आदिवासी कुटुंबांना पैशांचं आमिष देऊन मुलींची लग्न लावून दिली जातात असा आरोप केला जातोय। आता आपण सगळ्यात आधी ऐकूया की या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय। शिवमामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठं आहे? कुठच्या आपल्याच गावातला आहे, हे इकडं राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा, हम्म, ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो। सोडला का? नाही, बाबा म्हणजे आपल्याच तर गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईनी। अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी, हा हा, तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून, कल्याणी आत्या निघाली होती ना। मजहर कुरेशी? हो, त्यानंच दिलं। हो का? मग ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजहर कुरेशी? नाही हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलू व्हायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा पैसा भेटते पण बदलू व्हायला लागते। अच्छा अच्छा, हम्म, तिघ चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? हा, रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय लय माहिती जण मग? आहे या कामात। बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। आता आपण बघूया भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केलेत। त्याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आलाय। तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत, मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत। बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत। त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं। माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली, त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील काही पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून, राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या। एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांच्या अलग आहेत। मात्र हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। दरम्यान राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावरती नगरपंचायतीने हातोडा चालवलेला आहे। वलीदादा बादशाह परिसरात मजहरचं अनधिकृत घर होतं आणि या संदर्भात नगरपंचायतीने नोटीस बजावली। अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत घर पाडलंय। तर संशयित आरोपी मजहरचं हे अनधिकृत घर होतं, ते पाडण्यात आलं। यवतमाळमध्ये राळेगावमध्ये या सगळ्या प्रकरणातला जो प्रमुख आरोपी आहे त्याचं हे अनधिकृत घर होतं।
त्यावरती बुलडोझर चालवण्यात आला आहे आणि त्याचं जे अनधिकृत घर आहे ते पाडण्यात आलेलं आहे. राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणातील तो संशयित आहे, त्याच्यावरती अनेक मोठे आरोप होत आहेत. तर यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील 34 मुली बेपत्ता असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी केला आणि त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. हिंदुत्ववादी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघटना या आक्रमक झाल्यात आणि आज सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून राळेगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मुली बेपत्ता होणं आणि मानवी तस्करी करणाऱ्या संशयित सर्व आरोपींवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे.